नमस्कार विद्यार्थी मित्र मी डॉक्टर निरंजन शहा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्र आजपर्यंत आपण बँक ऑडिटच्या संदर्भामध्ये असणाऱ्या विविध गोष्टींचा अभ्यास केला, ज्यामध्ये बँक ऑडिट करत असताना ऑडिटरने कोणकोणत्या गोष्टींची माहिती मिळवणं गरजेचं आहे याचा अभ्यास केला. तसेच बँक ऑडिट करत असताना बँकेशी संबंधित काही महत्त्वाची वैशिष्ट्ये की जी इतर संस्थांपेक्षा बँक ही एक संस्था वेगळी आहे या या पद्धतीने दर्शवणारी काही महत्त्वाची वैशिष्ट्ये याचाही आपण अभ्यास केला. याचबरोबर मित्रहो, आपण बँक ऑडिटच्या संदर्भामध्ये जे वेगवेगळे दृष्टिकोन ठेवून ऑडिट केलं जातं याचा म्हणजे अप्रोचेस ऑफ बँक ऑडिट या संदर्भामध्ये अभ्यास केलेला आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मित्रहो, आपण बँक ऑडिट करत असताना कोणकोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या किंवा कोणकोणत्या पद्धतीने कोणकोणत्या स्टेजेसमध्ये बँक ऑडिट कंप्लीट केलं जातं याचा अभ्यास केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बँकेचं ऑडिट करत असताना बँकेच्या दृष्टिकोनातून बॅलन्स शीट हा महत्त्वाचा घटक आहे. तसं तर कोणत्याही संस्थेच्या दृष्टिकोनातून बॅलन्स शीट हा महत्त्वाचा घटक समजला जातो, परंतु बँकेच्या दृष्टिकोनातून हा बॅलन्स शीट अतिशय महत्त्वाचा आहे. आणि ऑडिटच्या संदर्भात देखील ज्यावेळेस आपण बँकेचं ऑडिट करतो त्यावेळेस देखील हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण बँक ही संस्था वेगवेगळ्या कायद्यांतर्गत काम करत असते. म्हणजे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट असेल, बँकिंग कंपनीज ॲक्ट असेल किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या काही गाईडलाईन्स किंवा नोटिफिकेशन्स दर 3 धोरणामध्ये बदल होतात. त्या पद्धतीने बँकांना त्यांचे व्यवहार बदलावे लागतात आणि बँकांशी संबंधित अनेक संस्था या घटकांमुळं किंवा या बदलांमुळं प्रभावित होत असतात. मग त्या दृष्टिकोनातून बँकेच्या असेट्स आपल्याला बघणं गरजेचं आहे. मित्र, TY-BCOMमध्ये तुम्ही बँक अकाउंटिंग म्हणजे बँक फायनल अकाउंट याचा अभ्यास केला, ज्यामध्ये 16 शेड्यूल अकाउंटिंग केलं जात होतं. या 16 शेड्यूलपैकी 6 शेड्यूल्स हे बँकेच्या असेट्स दाखवतात, तर 6 शेड्यूल्स हे बँकेची लायबिलिटी दाखवतात. उरलेले 4 शेड्यूल्स हे इन्कम आणि एक्सपेन्सेसशी संबंधित आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चेकिंग अँड व्हेरिफिकेशन ऑफ असेट्स म्हणजे ऑडिटरने या असेट्सचं किंवा या असेट्स ज्या शेड्यूलमध्ये रेकॉर्ड केल्या जातात त्या शेड्यूल्सचं ऑडिट करत असताना कोणकोणत्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे किंवा कोणत्या पद्धतीने या 6 घटकांचं ऑडिट करणं गरजेचं आहे याचा आपण अभ्यास करणार आहे. मित्रहो, बँक ऑडिटलाच बऱ्याच वेळा बॅलन्स शीट ऑडिट असंही म्हणतात. का तर ऑडिटरने बँकेच्या संदर्भामध्ये असणाऱ्या सर्व असेट्स आणि सर्व लायबिलिटीज यांचं नीट आणि काटेकोरपणे जे रेकॉर्ड केलेलं आहे किंवा नाही हे पाहणं गरजेचं आहे. त्याचं चेकिंग करणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी याचं व्हाउचिंग होतं, तर हे व्हाउचिंग होणं गरजेचं आहे आणि ते व्हाउचिंगसुद्धा चेकिंग स्वरूपामध्ये व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. काही असेट्सच्या बाबतीमध्ये मित्र आपल्याला त्याचं व्हेरिफिकेशन जसं महत्त्वाचं आहे तसं त्याचं व्हॅल्युएशन पण महत्त्वाचं आहे. ज्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या फिक्स्ड असेट्स आणि इन्व्हेस्टमेंट असे काही आयटम्स दिसून येतात की काही काळानंतर याच्या व्हॅल्युएशन्समध्ये बदल होतात. याचं व्हॅल्युएशन वाढतं किंवा बऱ्याच वेळा ते कमी होतं. काही डेप्रिसिएबल असेट असतील तर त्याचं व्हॅल्युएशन काय होतं, कमी होतं. तर अशा काही महत्त्वाच्या असेट्सच्या संदर्भामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत. तर चला पाहू आपण की बँकेच्या संदर्भामध्ये जे 6 शेड्यूल आहेत ते कोणते आहेत. पहा, शेड्यूल नंबर 1 ते 5 हे लायबिलिटीज दाखवतात आणि 6 ते 11 या असेट्स दाखवतात. आणि पुन्हा शेड्यूल नंबर 12 हे आपण काय पाहणार आहोत, लायबिलिटीज स्वरूपामध्ये पाहणार आहोत, पण कॉन्टिंजंट लायबिलिटी या स्वरूपामध्ये असणार आहे. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी या व्हिडिओमध्ये आपण असेट्सच्या संदर्भामध्ये चेकिंग कसं केलं जाईल, व्हेरिफिकेशन कसं केलं जाईल याची चर्चा करणार आहोत. तर हे 6 शेड्यूल्स आहेत असेटच्या संदर्भामध्ये. बँकेच्या ज्या काही असेट्स आहेत, ज्या काही मालमत्ता आहेत, तर या प्रॉपरली या 6 शेड्यूलमध्ये रेकॉर्ड होतात की नाही याचा अभ्यास ऑडिटरने करणं गरजेचं आहे किंवा हे पाहणं ऑडिटरची जबाबदारी समजली जाते. शेड्यूल नंबर 6मध्ये काय बघायचं आहे, ते कशाच्या संदर्भात आहे, तर
कॅश इन हँड अँड बॅलन्स विथ RBI. म्हणजे बँकेकडे रोख असणारी शिल्लक तसेच बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ठेवलेली रक्कम याचा अभ्यास किंवा याचं रेकॉर्डिंग 6 नंबर शेड्यूलला असेल ते व्हेरीफाय करणं ऑडिटरने गरजेचं आहे. शेड्यूल नंबर 7 कशाशी संबंधित आहे? तर बॅलन्स विथ अदर बँक्स, मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. म्हणजे या ठिकाणी 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर दुसऱ्या बँकेमध्ये ठेवलेला बॅलन्स डिपॉझिट स्वरूपामध्ये असू शकतो किंवा काही अकाउंट्सच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी बॅलन्स शिल्लक असू शकतो. आणि दुसरं मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस, म्हणजे अशी काही एनी की जी तात्काळ आपण मागता क्षणी बँकेला उपलब्ध होऊ शकतात. तर अशा पद्धतीने मनी ॲट कॉल ॲट शॉर्ट नोटीस याचं रेकॉर्डिंग शेड्यूल नंबर 7मध्ये केलं जातं. शेड्यूल नंबर 8 तेवढाच महत्त्वाचा आहे बँकेच्या दृष्टिकोनातून, ती म्हणजे इन्व्हेस्टमेंट. बँक ही एक ऑर्गनायझेशन आहे, ही एक संस्था आहे किंवा ज्याला आपण फायनान्शियल इन्स्टिट्यूट असं सुद्धा म्हणतो. तर या संस्थेला इन्व्हेस्टमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. सुरुवातीला आपण काही फीचर्स बघितले, त्या फीचर्समध्ये आपल्याला याचा उल्लेख आहेच की बँकांनी कोणकोणत्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची किंवा कोणकोणत्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची नाही. तर ऑडिटरने आता या ठिकाणी शेड्यूल नंबर 8ची तपासणी करत असताना याच गोष्टी बघायच्या आहेत की ज्या बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये किंवा RBIच्या गाईडलाईन्सनुसार या बँकेची इन्व्हेस्टमेंट आहे का रिस्ट्रिक्शन केलेल्या ठिकाणी बँकेने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे हे पाहणं गरजेचं आहे. तर शेड्यूल नंबर 8मध्ये इन्व्हेस्टमेंट आपण पाहूया पुढं की कोणकोणत्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट बँक करू शकते. शेड्यूल नंबर 9 बँकेच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा आणि महत्त्वाचा शेड्यूल आहे की ज्याच्यावरती बँकेचं बिझनेस अवलंबून आहे, तो म्हणजे लोन्स अँड ॲडव्हान्सेस. मित्र, तुम्हाला माहिती आहे की बँकांची प्राथमिक कार्य ही 2च आहेत, ज्याच्यामध्ये ठेवी स्वीकारणे आणि दुसरं कर्ज देणे. कर्ज दिल्यानंतर ते कर्ज येणं स्वरूपामध्ये म्हणजेच आपल्याला काय असणार आहे, ती ॲसेट असणार आहे. आणि या ठिकाणी कर्ज देताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कानावर पडतात की ही बँक बुडाली किंवा या बँकेचं कर्ज या पद्धतीचं होतं, मग कर्जदारांनी कधी कर्ज फेडलं नाही, अशा बऱ्याचशा तक्रारी बँकेच्या संदर्भामध्ये दिसून येतात. तर इथं जास्त ठिकाणी या लोन्स अँड ॲडव्हान्सेसच्या बाबतीमध्ये काही ॲप्रोप्रिएशन्स आणि माल प्रॅक्टिसेस होऊ शकतात. तर त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी शेड्यूल नंबर 9 चेक करत असताना काळजी घेणं गरजेचं आहे. शेड्यूल नंबर 9 नेहमीप्रमाणे इतर संस्थांच्या जशा फिक्स्ड ॲसेट्स असतात, कंपन्यांच्या जशा फिक्स्ड ॲसेट्स असतात, तशाच पद्धतीने बँकेच्या सुद्धा काही फिक्स्ड ॲसेट्स असतात आणि या फिक्स्ड ॲसेट्सचा या ठिकाणी अभ्यास किंवा त्याचं व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. शेड्यूल नंबर 11 कशाशी संबंधित आहे? तर अदर ॲसेट्स, म्हणजे ज्या ॲसेट्स शेड्यूल नंबर 6, 7, 8, 9 आणि 10 या पहिल्या 5ही शेड्यूलमध्ये आपण रेकॉर्ड करू शकत नाही, तर अशा सर्व ॲसेट्स या शेड्यूल नंबर 11मध्ये म्हणजे इतर या कॅटेगरीमध्ये आपल्याला रेकॉर्ड करायच्या आहेत. म्हणजे काय, जेवढ्या काही बँकेच्या संदर्भात ॲसेट्स आहेत त्या सर्व ॲसेट्स या फक्त शेड्यूल नंबर 6 ते 11मध्येच रेकॉर्ड करायच्या आहेत. याच्या व्यतिरिक्त कोणत्याही शेड्यूलमध्ये याचं रेकॉर्डिंग होणार नाही. त्यामुळं ऑडिटरने या 6 शेड्यूलच्या संदर्भामध्ये ऑडिट करत असताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं शेड्यूल नंबर 8, 9 या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्यावरती जास्त फोकस करणं गरजेचं आहे. असेट्सच्या संदर्भामध्ये आपण पाहणार आहोत की असेट्सचं व्हेरिफिकेशन, बऱ्याच वेळा त्याचं व्हॅल्युएशन या गोष्टी या ठिकाणी ऑडिटमध्ये महत्त्वाच्या ठरतात. तर चला मित्रहो, आज आपण शेड्यूल नंबर 6ची माहिती घेऊ की शेड्यूल नंबर 6मध्ये काय आहे आणि कशा संदर्भात ऑडिट करणं गरजेचं आहे. शेड्यूल नंबर 6 आहे कॅश इन हँड अँड बॅलन्स विथ RBI, म्हणजे बँकेकडं डेली स्वरूपामध्ये असणारी कॅश. आता थोडक्यात तुम्हाला सांगतो की बँकेचं डेली रुटीन काय असतं. नॉर्मली सर्व बँका या 10 वाजता सुरू होतात, सकाळी 10 ते संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत नॉर्मल स्टँडर्ड टायमिंगमध्ये काम करत असतात. त्यातही कॅशच्या संदर्भातले व्यवहार हे दुपारी 3 वाजेपर्यंतच असतात. आता या ठिकाणी काय असतं की रोजची कॅश डिपॉझिट होते, रोजची कॅश विड्रॉ होते,
तर याच्यातून शिल्लक राहिलेली रक्कम ही त्या ठिकाणी रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. मग याच्यासाठी डेली कॅश बुक बँक रेकॉर्ड करते. डेली रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट प्रिपेअर केले जातात. तर ऑडिटरने या गोष्टी बारकाईने पाहणं गरजेचं आहे. म्हणजे दैनंदिन रोखता कशी राहते याच्याकडं, म्हणजे येणारे रिसिट्स, जाणाऱ्या जे काही विड्रॉल्स आहेत किंवा काही मनी ट्रान्सफर अशी सिस्टीम असू शकते. तर अशा पद्धतीने जे काही कॅशचे व्यवहार होतात तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता ऑडिटरने या गोष्टी पाहत असताना काय पाहिलं पाहिजे? बघा, द ऑडिटर शुड सी दॅट प्रॉपर कंट्रोल ओव्हर कॅश अँड बँक बॅलन्सेस आर केप्ट. म्हणजे बँकेने पैशावरती नियंत्रण ठेवलेलं आहे का? म्हणजे किती पैसा जमा करायचा, किती पैसा विड्रॉ करायचा, म्हणजे किती रक्कम जमा एका दिवसामध्ये करायची आणि किती रक्कम आपण काय करू शकतो, विड्रॉ करू शकतो. तर याच्यावरती प्रॉपर कंट्रोल आहे का? आणि काही जण काय करतात, एकाच दिवशी खूप मोठे हेवी ट्रान्झॅक्शन्स दिसून येऊ शकतात, एका दिवशी ट्रान्झॅक्शनच दिसणार नाहीत. तर प्रॉपरली त्याची रोखता मेंटेन करणं हे गरजेचं आहे. मग याच्या दृष्टिकोनातून एक सर्वांना माहिती असलेल्या गोष्टी माहिती आहे की तुम्हाला ATM कार्ड असेल तर एका दिवसामध्ये एका ठराविक लिमिटपर्यंत तुम्हाला कॅश विड्रॉ करता येते. किंवा त्यांनी काही सेविंग अकाउंट असेल तर सेविंग अकाउंटला रिस्ट्रिक्शन दिलेले आहेत की आठवड्यामधून 2दा किंवा 3दाच तुम्ही काय करू शकता, त्याच्यामधून विड्रॉ करू शकता. फिक्स्ड असेटच्या संदर्भामध्ये, फिक्स्ड डिपॉझिटच्या संदर्भामध्ये काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, रिकरिंग डिपॉझिटच्या संदर्भामध्ये काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. म्हणजे रोख पैशाचा भरणा आणि रोख पैशाचं पेमेंट हे काही मर्यादित स्वरूपामध्ये मेंटेन केलेलं आहे का, बँक ते सगळं स्ट्रिक्टली फॉलो करते का, याकडं ऑडिटरने लक्ष देणं गरजेचं आहे. याचं चेकिंग करणं गरजेचं आहे. दुसरा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे, चेक दॅट whether actual cash agrees with the balances shown in the relevant books. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला जे कॅश रजिस्टर्स मेंटेन केले जातात किंवा ज्याला आपण डेली कॅश रजिस्टर म्हणतो, ते डेली कॅश रजिस्टर, त्याचा येणारा क्लोजिंग बॅलन्स आणि प्रत्यक्ष आपल्या ड्रॉवरमध्ये असलेली कॅश ही टॅली होते का हे पाहणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक एंट्री ही त्या रजिस्टरला झाली का याचा अभ्यास ॲटोमॅटिकली ऑडिटरने करायचा आहे किंवा हे व्हेरीफाय करायचं आहे. म्हणजे प्रत्येक रिसिट्स किंवा प्रत्येक पेमेंट किंवा प्रत्येक ट्रान्झॅक्शन हा जर कॅशशी संबंधित असेल, कॅश कम्स इन कॅश गोज आउट, किंवा जे डिपॉझिट्स आहेत आणि जे विड्रॉज आहेत ते जर होत असतील, बऱ्याच वेळा अकाउंट ट्रान्सफर होतात, तर याचं सुद्धा रेकॉर्डिंग प्रॉपरली होणं गरजेचं आहे. मग आता बऱ्याच वेळा कसं असतं की अकाउंट कसे ट्रान्सफर केले जातात, अकाउंट कसे सेट होतात. तर सपोज एखाद्याचे फिक्स्ड डिपॉझिट आहे आणि एखाद्याचं त्याच बँकेमध्ये लोन आहे, तर फिक्स्ड डिपॉझिटची रक्कम ही लोनला ट्रान्सफर केली जाते, म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट. पण अकाउंट बँक एंट्री काय करते, तर फिक्स्ड डिपॉझिट ट्रान्सफर करत असताना फिक्स्ड डिपॉझिट्स विड्रॉ केले आणि ते लोनमध्ये डिपॉझिट केले, अशा पद्धतीची एंट्री होते. म्हणजे एक एंट्री होत नाही त्या ठिकाणी की फिक्स्ड डिपॉझिट्समधून डायरेक्टली लोनला पेमेंट केलं, असं होत नाही. तर पहिल्यांदा एंट्री अशी होते की फिक्स्ड डिपॉझिट्स विड्रॉ झाले आणि नंतर ते काय झाले, लोनमध्ये झाले. म्हणजे त्या ठिकाणी 2 एंट्र्या पास करणं गरजेचं आहे. तर ऑडिटरने या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. तर यासाठी सेपरेट रजिस्टर असेल तर प्रत्यक्ष असलेली कॅश रोख आणि तुमच्या रजिस्टरप्रमाणे किंवा बुक्सप्रमाणे असलेला कॅश बॅलन्स हे जर टॅली होत आहे किंवा नाही, आणि रोजच्या रोज याचं क्लोजिंग होणं गरजेचं आहे. म्हणजे असं नाही की आठवड्याच्या शेवटी किती कॅश जमा आहे, किती कॅश शिल्लक आहे हे पाहायचं. बँकेच्या संदर्भात डेली कॅश, म्हणजे काही बँकांचे जर आता स्टेट बँक किंवा बँक ऑफ महाराष्ट्र यांचं जर बघितलं तर दिवसातून 2 वेळा ते टॅली करतात. म्हणजे सकाळी 10 ते दुपारी 3मध्ये त्यांचे 2 सेशन्समध्ये ते कॅश अकाउंट टॅली केले जातात आणि ते व्हेरीफाय केले जातात. तर काही बँका या सिस्टीम राबवू शकतात, काही ठिकाणी व्यवहार कमी असतात तर ते दिवसाच्या शेवटी त्याचं टोटलिंग करू शकतात आणि ते चेक करू शकतात. अशी इंटरनल कंट्रोल सिस्टीम ती बँक राबवते का नाही राबवत हे ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा, द ऑडिटर शुड चेक दॅट द कॅश रिसिट्स आर ऑल्सो साइन्ड बाय द रिस्पॉन्सिबल ऑफिसर. म्हणजे ज्यावेळेस कॅश रिसिट्स म्हणजे पावत्या किंवा त्याचे चलन किंवा ज्याला आपण
व्हाउचर्स म्हणतो याच्यावरती ॲथॉरिटी सिग्नेचर्स आहेत का? म्हणजे विड्रॉल्स असतील तर संबंधित जो कोण अधिकारी आहे, पहिलं खातेदाराची सही पाहिजे, कॅशियरची सही पाहिजे, जे व्हाउचर चेक केलेलं आहे ज्याच्यावरती अकाउंट नंबर, नाव व्हेरीफाय केलेलं आहे त्या अधिकाऱ्याची सही असणं गरजेचं आहे. म्हणजे एका व्हाउचरवरती किमान 3 ते 4 सह्या असतात, तर ह्या सह्या योग्य पद्धतीने केलेल्या आहेत का हे पाहणं या ठिकाणी ऑडिटरचं काम आहे. म्हणजे शेड्यूल नंबर 6चं व्हेरिफिकेशन करताना आपल्याला या गोष्टी केल्या पाहिजेत. चौथी महत्त्वाची गोष्ट आहे, ऑडिटर शुड चेक अँड व्हेरीफाय द बॅलन्सेस विथ RBI विथ द स्टेटमेंट ऑफ अकाउंट अँड सर्टिफिकेट्स. म्हणजे आत्तापर्यंत आपण बँकेकडे असणाऱ्या शिल्लकीचा अभ्यास केला किंवा ते पाहिलं, परंतु ऑडिटरने आता काय पाहणं गरजेचं आहे, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जी कॅश डिपॉझिट केलेली आहे किंवा बँकेच्या खात्यामध्ये जी रक्कम, म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे बँकेच्या नावाने जी रक्कम डिपॉझिट केलेली आहे त्याचा बॅलन्स चेक करणं गरजेचं आहे. मग हा बॅलन्स चेक कसा करायचा, तर बँकेच्या बुक्समध्ये त्याची एंट्री असेल ती एंट्री आणि रिझर्व्ह बँकेकडून आलेलं स्टेटमेंट किंवा रिझर्व्ह बँकेने दिलेलं सर्टिफिकेट जे डिपॉझिट केलेल्या रकमेच्या संदर्भात, तर ते व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी किती तारखेला डिपॉझिट केलं, किती रक्कम डिपॉझिट केली, त्याच्यामध्ये काही विड्रॉल्स झाले का, परत काही डिपॉझिट झाले का, हे सगळं स्टेटमेंट आपण त्या ठिकाणी ॲज ॲन ऑडिटर म्हणून चेक करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण शेड्यूल नंबर 6मध्ये असणारे आयटम्स हे व्हेरीफाय करणार आहे. म्हणजे बॅलन्स शीट ऑडिट किंवा बँक ऑडिट ही जी संकल्पना आहे ही एवढी डीपमध्ये जाऊन आपल्याला अभ्यासायची आहे. किंवा ऑडिटरची एक आपण असं म्हणूया की ती एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्याची ड्युटी आहे, ते करणं गरजेचं आहे आणि यासाठी त्यांनी या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. म्हणजे आता ऑडिट कसं करायचं, तर हे ऑडिट आहे की या गोष्टी चेक करणं. आणि मग या गोष्टी कशाच्या संदर्भात, तर कॅश इन हँड अँड बॅलन्स विथ RBI. तर मित्र, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेड्यूल नंबर 6चा अभ्यास केला की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की कॅश इन हँड किंवा बॅलन्स विथ RBI हे शेड्यूल ज्यावेळेस ऑडिटर चेक करायला घेतो त्यावेळेस कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टींकडे ऑडिटरने लक्ष देणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा ऑडिटर प्रत्यक्ष नाही, परंतु ऑडिटरच्या वतीने त्याची टीम काम करत असते. तर त्या टीमला या सूचना अगोदरच दिलेल्या असतात की तुम्ही कोणत्या पद्धतीने ऑडिटला सुरुवात करायची किंवा कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी चेक करायच्या आहेत. तर बँकेकडे असणारी रोखता ही या शेड्यूलमधून दिसून येते. त्यामुळं यावरती जास्तीत जास्त लक्ष देणं ऑडिटरचं महत्त्वाचं काम आहे किंवा आपण म्हणूया ती जबाबदारी आहे. तर आज आपण या ठिकाणी इथंच थांबतो आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये शेड्यूल नंबर 7 आणि शेड्यूल नंबर 8च्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. जर या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही शंका असतील, जे काही समस्या असतील, तर नक्कीच मला तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहून पाठवा किंवा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला या शंकांचं समाधान करेन. थँक्यू.